हॅलो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय, अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेला आज तिसरा दिवस, सामना चौथा या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा सामना धुदानी आणि मोदर या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकली की मोदर संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. आपण 3 दिवस ही स्पर्धा ज्यावेळी बघतोय, निश्चितच चांगल्या धावा, ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक प्रगतीपथावर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशालला आपण पाहतोय, विशाल पारदी. तर स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहिला तर मोदर संघाचा अरुण कुराडे, मच्छिंद्र बुकरे अशी नामवंत जोडी आपण पाहतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा फेकलाय, चांगला गॅजेट या ठिकाणी केला जातोय. अतिशय चपळ पद्धतीने हा गोलंदाज या वर्षी जर पाहिला तर अगदी कमी वयामध्ये गोलंदाजीमध्ये नाम कमावलंय. आज धुदानी गावाचा विचार केला, अनेक टीम अमोल आपण पाहतोय आणि त्याच्याच जोडीने प्रत्येक टीम मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस पद्धती चेंडू होता, शतरक्षकाच्या ठिकाणी आलाय. शतरक्षकानं चांगली या ठिकाणी शतरक्षण पाहिलंय आणि त्यानंतर एकच धावेवर समाधान मानलं जाईल. पिवांचं पहिलं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि या षटकावर मोठी धाव संख्या येण्याचा प्रयत्न असतो. मात्र गोलंदाज ज्यावेळी चांगली गोलंदाजी करतो त्यावेळी फलंदाजाला मात्र नमावं लागतं, कारण प्रत्येक गोलंदाज हा मेहनत घेत असतो. आणि यावेळी थोडासा लेगस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच यावेळी आम्हाला सांगतील दत्ता भस्मा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहिलं आणि एक अवांतर धावेने संघाचं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोचलं गेलंय 3 या धावेवर. पिवनचं पहिलं षटक आणि ज्या नामवंत गोलंदाजीच्या हातामध्ये चेंडू दिलाय, अगदी चांगली लाईन आणि लेंथ फेकावी लागेल. यावेळी अगदी चांगला वापर होता, मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा पार, दमदार चौकार. चार धावा आल्यात आणि या 4 धावेनं संघाचं धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावर जाऊन पोचली गेली आहे. प्रत्येक सामना जर पाहिला तर मोठ्या धावेचा आपण पाहतोय. त्याच पद्धतीचे सामने यावेळी शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी बॅटवर आलाय चेंडू, शतरक्षक आलाय, चुकी करतोय. संभाजी चौधरीकडून चुकी होणे अपेक्षित नव्हतं, मात्र यावेळी चुकी साधली गेली आहे आणि सलामीला आलेल्या फलंदाज जर पाहिला तर जीवनदान मिळतोय मच्छिंद्रला. पहिलं षटक अजूनही पाहिलं तर पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकार धावा लागल्या गेल्यात. एकेरी अंकामध्ये 9 धावा. यावेळी ब्लॅक होलमध्ये चेंडू फेकला गेला, स्ट्रेट ऑन चेंडू. यावेळी शतरक्षक चांगल्या पद्धतीचा, मात्र थोडासा फेकी थोडीशी खराब पाहिली आणि यावेळी मात्र ज्या फलंदाजाला रन बाद करण्याची संधी होती ते फलंदाजाला जीवदान मिळत आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावर जोडल्या जातात. उर्वरित पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगलं षटक यावेळी आपण विशाल पारदीकडून पाहतोय. 4 षटकामध्ये किती धावा मारेल या ठिकाणी पाहायचं आहे. मोदर संघाचा विचार केला तर आम्ही बऱ्याच वेळा योगेश पारदीला पाहतोय, मात्र आज आपण जर पाहिला तर अरुण कुराडेला आपण पाहिला, त्यानंतर मच्छिंद्रला पाहिलं. मच्छिंद्र वैयक्तिक चौकाराच्या मदतीनं 4 धावेवर खेळतोय. त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना अरुणने आतापर्यंत जमवल्यात 5 धावा. एकदम चांगली सुरुवात यावेळी केली आहे मोदर संघानं, मात्र 4 षटकामध्ये किती धावा जमवेल याकडं मात्र नजरा लागल्या गेल्यात. संपूर्ण टीमचा विचार केला संभाजी चौधरी 98-24 सरकार नावाने मात्र आज या मैदानावर खेळते आणि खरोखरच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संभाजी चौधरी, मंगेश चौधरी, मनोज चौधरी हे नामवंत खेळाडू बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन या मैदानावर उतरला गेलाय, कारण प्रत्येक वेळी मैदानावर अनुभवी खेळाडू मैदानावर अमोल वितरतात. त्यावेळी कमी जरी धावा असल्या तरी त्या डिफेन्स करता येतात, चेसी करता येतात, इतकी क्षमता असते. कारण क्रिकेट हे कौशल्याचा खेळ आहे. एका खेळाडूवर
हा खेळ निर्बंध नाही आहे. जसं म्हटलं जातं, ज्या समुद्राकडं अख्खं जग बुडवण्याची ताकद असते, मात्र एका तेलाच्या थेंबाला बुडवू शकत नाहीये. असा क्रिकेट आहे. मात्र क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण एखादा खेळाडू जर आपण पाहिला तर पहिल्या बॉल पासून शेवटपर्यंत नॉट आउट राहतोय आणि सामना फिनिश करतोय. म्हणून प्रत्येक वेळी मी नेहमीच सांगत असतो, क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी लेखू नका. जाऊया मैदानाकडे. दुसरा षटक प्रगतीपथावर. गोलंदाज भरत कैर. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा फेकला गेला. एकच धावेवर समाधान मानलं गेलं आणि एका धावेनिशी संघाचं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोचलं गेलंय 11 या धावेवर. अमोल सर, या वर्षीचा मी पहिल्यांदा माईक हातात घेतो. अजून मी सुरुवातही केली नाही, मात्र तुमच्या विनंतीला मान देऊन मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपचं मी तुमचं मनापासून धन्यवाद करतोय. ही स्पर्धा जर पाहिली, अगदी चांगली स्पर्धा, बऱ्याच स्पर्धा नाईटच्या स्पर्धा धामणीच्या मैदानावर पाहताय, मात्र तुम्ही विचार केला गाडेश्वरच्या मैदानावर ही स्पर्धा होणं अपेक्षित होतं आणि ही स्पर्धा अतिशय चांगली आतापर्यंत पाहायला मिळते. थोडासा सामना थांबला जातोय. सामन्याकडं फोकस करा आणि यावेळी मात्र पंच डिसिजन आम्हाला सांगतीलच. विशालनं अगदी चांगली सुरुवात केली आहे. डबल डिजिट मध्ये धावा, 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटक म्हटलं तर हाणामारीच्या षटकामध्ये 10 धावा देणं अपेक्षित, अगदी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण विशाल पारधी हा एक नौका गोलंदाज, कमी वयामध्ये नाव कमवणारा हा गोलंदाज होता. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आपण पाहत असतो, मात्र यावेळी संभाजी चौधरी चांगल्या खेळाडूचा भरणा करून हा संघ तयार केलाय आणि कुठेतरी त्या खेळाला एक चांगली पसंती देताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच लोकांचे व्ह्यू पाहिले तर हा सामना आताही घर बसल्या जे पाहताय त्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद करतोय. दुसरा षटक थोडंसं मी म्हणेन टाइम वेस्ट होताना आपण पाहिला, मात्र दुसरा षटक फेकत असताना भरत कैरने आतापर्यंत गेलेली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर डॉट चेंडूची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकार धावेचा विचार केला तर 13 धावा धावफलकार जोडल्या गेल्यात. यावेळी चेंडू मध्ये शतरक्षकाला प्रयत्न करेल, मात्र कुठल्याही पद्धतीची चुकी होणार नाही. पहिला फलंदाज मचिंद्र बॅक टू द डगआउट आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे मित्र ॲडव्होकेट पिंटू शीद साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो, आपल्या विभागामध्ये आपण जर पाहिले तर अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाम कमवून ज्यावेळी कुठलाही तरुण शिक्षणामध्ये नाम कमवतो त्या व्यक्तीला नेहमीच तुम्ही प्रोत्साहन द्या, कारण शिक्षण हे कुणालाही घेता येत नाही. शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो, म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. असे शैक्षणिक व्यक्तिमत्व पिंटू शीद साहेबांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर चालू असताना भरत खैरनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मच्छिंद्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज बालू पारधी मैदानावर येते. पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक या ठिकाणी विशाल येतो, कुठल्याही पद्धतीची चुकी नसणार, मात्र यावेळी आल्या माघारी परततोय फलंदाज बाळू पारधी. बॅक टू द डगआउट आणि दुसरा गडी बाद होतोय मोदर संघाचा. त्यानंतर आपण पाहू शकाल पिंटू पारधी शीद ॲडव्होकेट या ठिकाणी त्यांचं आगमन. फटाक्याच्या आतिषबाजीत जर आपण विचार केला तर फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये करत असतात आणि ज्यावेळी आपण कुठल्याही मान्यवरांना प्रोत्साहन देतो हे फार महत्त्वाचं काम सातत्याने करत असतो. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कमावलेली ओळख
ही कधीही संपत नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये चांगलं योगदान बऱ्याचशा मान्यवरांचं होत असतं. अशाच पद्धतीचं योगदान आम्हाला पिंटू शीद यांच्याकडून पाहायला मिळालं. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. यावेळी अगदी चांगल्या पद्धतीचं लाईन लेंथ यावेळी फेकताना भरत खैरला पाहिलं. भरत खैरचं दुसरं षटक यावेळी समाप्त होत आहे. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर अवघ्या 13 धावा. या षटकाचा विचार केला 2 विकेट 3 धावा खर्च केल्या. अगदी चांगली गोलंदाजी भरत खैरच्या माध्यमातून. दोधानी संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण ज्यावेळी मैदानामध्ये उतरले एका खेळाडूला टी शर्ट नव्हता, त्या कारणानं आयोजकांनी आपल्याला 2 धावेचं पॅनलाइज केलंय. म्हणजे कुठल्याही संघाला या ठिकाणं गैर चुकीचा वागता येणार नाही आहे. कारण या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यानंतर योगेश खैर धोदानी आपलंही सुद्धा या ठिकाणं आगमन झालं. मी विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. जाऊया मैदानाकडं. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. एका बाजूला धोदानी संघ तर एका बाजूला मोदर संघ. मोदर संघाने आतापर्यंत 2 षटकामध्ये 13 धावा जमवल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. चांगलं षटक फेकत असताना यावेळी तो मात्र चुकी आपल्याला पाहायला मिळाली आणि यावेळी मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिजन कव्हर होतोय. चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी आणि या 4 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचली आहे तर 17 या धावसंख्येवर. पाहिलं तर पहिला अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकानं केलेली चूक महागडी ठरली गेली. यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू ज्या पद्धतीचा पहिला चेंडू या गोलंदाजानं फेकलाय रोहितला आपण पाहिलं आणि या रोहितकडून मात्र पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीचा चेंडू फेकल्यानंतर यष्टीरक्षकाने केलेली चुकी थोडीशी महागडी ठरली गेली आणि 4 धावा आल्यानंतर मात्र संघाचं धावफलक थोडंसं का होईना पुढे जाताना पाहिलं. 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अगदी चांगली सुरुवात यावेळी पाहिलं आपण. मैदानामध्ये थोडंसं आउटफील्ड आहे आणि चेंडू अडला जातोय. सिंगल मिळेल मैदानाचा विचार केला अमोल सर. अगदी चांगलं मैदान. मात्र कुठेतरी एक झाड या मैदानामध्ये होते, झाड आपण काढलंय. त्यानंतर मात्र एक पोल आहे, लाईटचा पोल आहे. त्याला सुरुवातीला मी ज्यावेळी मॅच पाहत होतो त्यावेळी तुम्ही नियम सांगितले की तारेला चेंडू जरी लागला आणि कॅच पकडली तर झेलबाद दिला जाईल. सर्वांसाठी सेम नियम असतील. मात्र गोलंदाज पाहतो रोहितला प्रत्येक चेंडू अगदी कमी पद्धतीचा उसळी आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. मात्र यावेळी कुठेतरी एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच दत्ता बस्म अवांतर घोषित करतोय आणि एका धावेनं मात्र धावफलक वधारताना पाहायला मिळत आहे. 19 धावा धावफलकावर यावेळी हलक्या हातानं चेंडू फेकताना पाहायला मिळाला. कुठेतरी मी म्हणेन फलंदाज यावेळी थांबवलं जात आहे. लहूला आपण पाहिलं 2 चेंडू आतापर्यंत डॉट खेळला गेलाय आणि संघाची धावसंख्या अवघी 19 धावा धावफलकावर जोडली गेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. याही चेंडूचा विचार केला अमोल सर. प्रत्येक चेंडू अगदी व्हेरियन्स पद्धतीचा फेकतोय. ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर कमी पद्धतीची उसळी आणि फलंदाज आपण लहूला पाहतोय. चांगली शरीरयष्टी असली तरी मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये आणि या फलंदाजाला मात्र थांबवण्याचं काम रोहित या गोलंदाजानं केलं गेलंय. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धावा खर्च केल्यात, 6 धावा खर्च केल्यात आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 19 धावेवर रोखून ठेवलाय धोदानी संघानं. मात्र असं वाटलं होते की या संघामध्ये आम्हाला योगेश पारधी सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. मात्र अरुणचा संघ या ठिकाणी कुठेतरी आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. यावेळी चेंडू चांगल्या पद्धतीचा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव फार महत्वाची असू शकेल याचं भान असणं गरजेचं आहे. यावेळी मात्र थोड्याफार चुका आपण पाहिल्या गेल्या खेळाडूकडून, क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर मात्र धावसंख्या थोडीशी पुढे जाताना पाहिली आहे. मोदर संघ आतापर्यंत 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 धावेवर जाऊन पोहोचली गेली आहे. प्रत्येक गोलंदाजानं अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. मात्र शेवटचं षटक यावेळी पाहायचं आहे कशा पद्धतीनं हाताळलं जाईल. कारण या
षटकावर एक निर्णायक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत असते. शेवटचा गोलंदाज कोण वापरला जाईल याच्याकडे नजरा आणि जाऊया पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर मोरिया डीजे. शेवटचा गोलंदाज प्रकाशचा वापर या ठिकाणी केला जातोय. मात्र पहिला चेंडू यावेळी हुक केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धाबेसाठी. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात आणि सांघिक धावसंख्या मात्र उंचावताना 25 धावा पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्यांना माहित होतं की या रिजन मध्ये अधिक फटके पाहायला मिळत असतात. यावेळी कुठेतरी धावचित होण्याची संधी लहू मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. 1 धाव आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये आपण विकेट जाताना पाहिलेत. मात्र पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 1 विकेट संपादित केला होता. वाईट चेंडू फेकला होता. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट संपादित केले. तिसऱ्या षटकामध्ये मात्र कुठल्याही पद्धतीचा विकेट नाही आला आणि त्यानंतर प्रकाशला शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलाय. कारण ज्या लहू 2 चेंडू डॉट खेळला होता, 3 चेंडू डॉट खेळला होता, तो फलंदाज मात्र अवघ्या 2 धावेवर मैदानाच्या बाहेर गेलाय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अनामारी करत असताना मोदर संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी चांगला थ्रो मात्र कलेक्ट करता आला नाही. थोडीशी मी म्हणेन धोधानी संघानं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये कमीपणा दाखवलाय. ज्यावेळी आपण क्षेत्ररक्षण कमी कुठेतरी चुकीचा करत असतो त्यावेळी गोलंदाजावर पडलेलं प्रेशर हे फार महत्त्वाचं ठरलं जात आहे आणि शेवटच्या चेंडूवर अधिक धावा ज्यावेळी येत असतात त्यावेळी शेवटच्या क्षणाला त्याचा निश्चितच कुठेतरी मी म्हणेन फायदा होत असतो. यावेळी तोच फायदा आपण फलंदाजाला पाहिलाय आणि यावेळी मिळतोय चौकार. धन्यवाद. निश्चितच या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत आले. 10 धावा खर्च केल्यात, 11 धावा खर्च केल्यात, 1 विकेट संपादित केलाय. मात्र यावेळी पाहायचं आहे अजून फलंदाज अरुण सलामीला आलेला हा फलंदाज आहे. अरुण अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी दाखवून दिली आहे. वाईट चेंडू आलाय. सांगितलं होतं की ज्यावेळी क्षेत्ररक्षण खराब आपण पाहत असतो त्यावेळी गोलंदाजावर प्रेशर आणि हे प्रेशर आतापर्यंत पाहायला मिळते प्रकाश उर्फ लाल्या या गोलंदाजावर. रघुनाथ ढुमणे, गाडूश्वर दादा सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या चेंडूवर मात्र 2 धावा आल्यात. अमोल, मी पहिल्या दिवस मॅच पाहिली होती खैरवाडी आणि धोधानी. 3 षटकामध्ये 17 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये अनंत चौधरी गोलंदाज होता. 30 धावा खर्च केल्या होत्या. 46 धावेचं टार्गेट, 47 धावेचं टार्गेट खैरवाडी संघानं निश्चितच पाहिलं गेलं. असं वाटलं होती सामना एकतर्फी. मात्र क्रिकेटमध्ये शेवटच्या गोलंदाजावर जे प्रेशर असतं ते प्रेशर नेहमीच आपण पाहत असतो. या षटकामध्ये जर विचार केला तर 2 चौकार आलेत. अगदी थोडंसं मागणं षटक आपण पाहिलं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा धावफलकात जोडल्या गेल्यात. प्लस 2 धावा आपण ऍड करूया. ज्या खेळाडूकडे जर्सी नाही आहे त्या खेळाडूच्या आपण 2 धावा ऍड केल्या तर 37 धावा आणि विजयाची गरज असेल. मी म्हणेन धोधानी संघाला 24 चेंडू 38 धावेची गरज असेल. त्यानंतर मात्र उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया ज्यांचा सातत्याने या विभागामध्ये एक चांगला आवाज
प्रत्येक ठिकाणी त्यांचं समालोचन आपण पाहत असतो. अमोल सर आणि निश्चितच मला या वर्षीची फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप कडून जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद करतोय. कारण मी यावर्षी अद्यापही कुठेही माईक हातात नव्हता पकडला, मात्र तुमच्याकडून जी संधी मिळाली त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मी धन्यवाद करतोय. निश्चितच शेवटपर्यंत मी अजून एका दिवशी समालोचन नक्कीच करीन. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतोय आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गरा गरा फिरवीन पोरा म्हणून मुख्य व्यासपीठावरती जे पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहतो. ॲडव्होकेट पिंटू शीत साहेबांचे इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं मात्र ॲडव्होकेट पिंटू शीत साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये आज तिसऱ्या रात्रीमध्ये देखील मोठ्या संख्येनं आज पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ॲडव्होकेट पिंटू शीत साहेब त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल आणि त्याच्यासोबत त्यांचे मित्रपरिवार अर्थातच मंगेश खंडवी यांचा देखील इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतो जयवंतबाई जुगरे यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र या दोन व्यक्तिमत्वांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. ॲडव्होकेट पिंटू शीत साहेब शिक्षण क्षेत्रामधील अग्रेसर असलेलं मोठं नाव आणि खऱ्या अर्थानं जी स्पर्धा आपण पाहतोय जे महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी धामणी 3 बाईकची जी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेचे दमदार यशस्वीरित्या आयोजक म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहतोय त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं रघुनाथबाई डुमणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि आयोजकांसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून 4 किलो शेंगा देण्यात आले गेलेत. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा देखील इथून यथोचित मान सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. रघुनाथबाई डुमणे या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक जयवंतबाई जुगरे यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हाताने मात्र इथून रघुनाथ डुमणे साहेबांचा आपल्या पवित्र शुभ हाताने यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली गेली आणि त्याचनंतर आयोजकांसाठी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज 4 किलो शेंगा त्याच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले गेलेत. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे उत्तरार्धाला सुरुवात होईल. दोघांनी संघ बॅटिंग करतोय. कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल. ऐकूया शांताराम मुगळे यांचा घोडाबाज. धन्यवाद. यस धन्यवाद. चला सामन्याला आपण सुरुवात करायच्या. अंतिम लढत आहे बघा पहिली फेरीतील आणि यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे बघा. हायेस्ट स्कोर आहे तो म्हणजे वाघाची वाडी अशोकच्या टीम 52 धावा सर्वाधिक स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून सुरुवात होईल. गोलंदाज राकेश गोलंदाज पहिलाच बॉल अगदी ऑफ कटर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अगदी श्री गणेशा केला जातोय. 37 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 38 धावा बनवायच्या आहेत. पहिला पूर्वार्थ फलंदाजी करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चांगली धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न केलाय मोदर टीमनं आणि इथून दोघांनी टीमला मात्र 38 बनवायचे आहेत. 4 षटकांचा वादळी खेळ संपन्न किती षटकापर्यंत होणार. धावा अगदी जलद गतीने बनल्या जाणार की धीम्या गतीने बनल्या जाणार. समोर बॉल ठेवलाय. अगदी टप्पा पडल्या त्यानंतर पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईड बॉल. अजून 1 धाव मिळेल. एकत्रित धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. पहिला बॉल अगदी चांगला पेश केला. ऑफ कटर केला होता. पॉइंट गल्लीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा बॉलचा अगदी खराब समाचार पाहायला मिळाला. अवंतर धावेनं पंचाने अगदी इथे दर्शवला. ओ क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्प्याचं व्हेरिएशन पाहायला मिळालं. गोलंदाजाची शैली आक्रमकतेचं रूप धारण करतोय. खराब टाकल्यानंतर लगेच फलंदाजाचा अभ्यास केलाय. अगदी टप्पा ठेवलाय. अगदी धीम्या गतीनं बॉलला फेकलाय. गती प्राप्त करायची होती.
आणि त्याच बरोबरीनं आक्रमण करायचं तो फलंदाजाला. बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र होत नाही. ओहो, कट लागली आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. धक्का मिळणार पहिला दोदानी टीमला. डीजे शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली चला, यानंतरचा आपण टॉस करण्याकरिता आम्ही नामांकित वर्णन करीत आहोत. बघा, टाहूरवाडी वर्सेस भास्कर 11 धोदानी. लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. बघा, पहिली मॅच असणार आहे, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. चला, लगेच या टॉस करण्यासाठी आपण पहिला फलंदाज बाद झालाय, आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर नौका फलंदाज संभाजी चौधरी आलाय. अगदी डावखुर हाताचा फलंदाज आहे. आक्रमकतेचं रूप धारण करेल का? सामना जिंकणार का? कलाटणीची वेळ आहे. 38 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. इथे 4 षटकांमध्ये अगदी चांगली सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीच्या षटकामध्ये अगदी 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत. 1 विकेटचं पतन सुद्धा आणि अजून एक धक्का लागेल. लगातार दुसरा विकेट संभाजीला परतावं लागलंय डग आउट मध्ये. तोपर्यंत डीजे भावेश कैर आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्टायलिश खेळाडू म्हणून त्यांचं आज प्रचलित आपण पाहतोय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणि तोच आज इथे उतरलाय फलंदाजी करण्यासाठी. 2 फलंदाज, अगदी प्रमुख फलंदाजाला बाद केल्यानंतर इथे भावेश कैरला पूर्णपणे जबाबदारी सावरावी लागेल. 38 ची गरज आहे विनिंग मॅच मध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या पूर्वार्धाला सांभाळायचं आहे. लॉंग ऑफला लीगल केलाय बॉल आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे थँक्यू डीजे. अगदी आल्यास गोलंदाजाचं स्वागत केलंय षटकारानं. समोर खेचलाय, षटकार आलाय. 6 धाब्यांची अगदी अत्यंत गरज होती आणि तीच गरज आज रिव्हर्स आयटम करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. यस, पंचांचा इशारा आलाय. इट इज आउट बॉल. लगेचच आता इथे दुसरा फलंदाज बाद झालाय. तिसरा. 3 फलंदाज, 8 धावा धाव फलकावर आहेत. तर पोलीस पाटील नारायण सर, आपण टॉस करायचा आहे. बघा, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे आणि त्याचा टॉस तुमच्या पवित्र शुभ हाताने करायचा आहे. आज शिक्षण व्यक्तिमत्व आपण पाहतोय नारायण चौधरी यांच्या पवित्र शुभ हातांना आज टॉस करायचा आहे. बघा, खऱ्या अर्थानं राजेंद्र गुटे स्मृती चषक 2026 एक पहिलं पर्व आपण पाहतोय आणि त्या राजेंद्र गुटेला अगदी तुमच्या पवित्र शुभ हाताने टॉस करून तुम्ही श्रद्धांजलीत करायचा आहे. बघा,
दुसऱ्या फेरीतील पहिला सामन्याचा टॉस करायचा आहे. चला मॅचकडे आपण वळूया. थँक्यू सो मच. धन्यवाद आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातो मॅचकडे मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राजेश हा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. दुसरं षटक अगदी जोरदार अपील मोदर टीमच्या वतीनं अगदी दबाव तंत्राचा वापर करतोय गोलंदाज. प्रेशर आणि प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय. फलंदाजाला अगदी रोखायचा आहे. फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना तर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उत्साह जास्त आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावर इथे मोठा फटका अगदी हवेमध्ये बॉल आहे. रॉकेट फटका मारला जातोय. झेलची नामी संधी उकली जाते आणि इथे झेल सुटला जातोय. फलंदाजाला अगदी पुढची वाटचाल फलंदाजी करण्यासाठी सोपं योगदान पाहायला मिळालं. झेल टिपला असता तर इथे अजून दबाव तंत्र वापरला गेला असता. दबावचा वापर मात्र करतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाही. झेल सुटलाय आणि इथून धावा सुद्धा इक्वेशन केल्या जातील. धाव फलकावर धावा आखल्या जातात 10. त्या स्टाईलचा फटका इथे सजवलाय. पुन्हा झेलची चान्स होती. झेल सुटलाय आणि इथून मात्र धावसंख्येला वळण मिळालं. धावसंख्येला मात्र बोलतं केलंय. ती झेल टिपला असता तर धावसंख्या मात्र रोखली असती. धावा बनवायच्या 38 धावांचं मात्र इथे पाठलाग करत असताना मात्र प्रमुख 3 फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र नवख्या फलंदाजानं थोडीफार जागा सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून तेच प्रयत्न मात्र आखावे लागतील. षटकार आणि चौकारांची अगदी परिभाषा तुमच्या मनामध्ये बोलावी लागेल. गोलंदाजावर आक्रमण करावं लागणार. आक्रमणाची शिदोरी मात्र तुमच्या मनामध्ये प्रस्थापित करावी लागणार. इथे फलंदाजी करणारी टीम दोदानी टीम आणि इथे उपस्थित आहे. त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करतोय. अगदी चांगली गोलंदाजीचं बरणं पाहायला मिळतंय. मोदर संघाच्या बाजूनं गोलंदाजी करतोय. अगदी चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ओ मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉलला थोडीची गती आली आणि खेळपट्टीवरती बॉल इथे पडला आणि त्यानंतर मात्र थोडासा व्हेरिएशन घेऊन टर्न झालाय आणि बॉल जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावा येत नाही. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी ते अचूक ठरली. स्लिपला कॅच पकडला जातोय. अजून एक धक्का मिळेल. व्हेरी गुड कम बॅकिंग गोलंदाजी. तोपर्यंत डीजेला फलंदाज एंटर व्हा लगेचच. बघा वेळ घेऊ नका. ती थोडासा प्रेशराइज मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळाला. 38ची गरज आहे विजयाकरिता आणि त्या धावा मात्र इथे तुम्हाला पार कराव्या लागणार आहेत. पार होतील की नाही या तितकाच मजबूत बांध्याचा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी आक्रमक शैलीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या जोरावरती पूर्ण सामना मात्र निर्भीत असणार आहे. 38ची गरज होती. गोलंदाजाने केलेली मेहनत या मैदानावरती सिद्ध करून दाखवतोय आणि त्याला प्रति उत्तर देण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. दोदानीचा एक एक नामवंत आणि इथे जोरदार अपील पंचांकडे आणि तितके चांगले तेज गतीचे पंच आपण पाहतोय. तर 2 षटकाचा सामना संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस 13 धावा आणि विजयासाठी येणारे 12 बॉल
आणि 25 धावीची गरज आहे विजयासाठी. अगदी हा लीड तुटेल का? 12 आणि 25 समीकरण आहे. 12 25 25 आणि 12 एक कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला आखावं लागेल दोन्ही फलंदाजाला आणि गोलंदाजाला सुद्धा ती दादागिरी करावी लागेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोदानीच्या एक नामांकित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. काही फलंदाज तंबूच्या आश्रयाला आनंदी घेत आहेत. आउट झाल्यानंतर इथून मात्र येणारा प्रेशर इथे तोडायचा आहे तो म्हणजे दोन फलंदाज सज्ज आहेत. क्वेश्चन चांगला जेल टिपला जातोय. सुरुवात चांगली केली गोलंदाजांना. या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. अजून एक धक्का मिळेल. आउट टू डीजे. बाद झाले त्यानंतर प्रकाश चौधरीला जागा सावरण्यासाठी आलाय मंगेश आहे. सॉरी, चला मंगेश चौधरी आहे आणि इथे मात्र पूर्णपणे जबाबदारी असणार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजाने केलेली गोलंदाजी ओ क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ते अपील आहे. उत्साह जास्त, विश्वास कमी असणार. धावा तोपर्यंत साचपडल्या जातात. धावांचं आपण विश्लेषण पाहिलं ना तर 15 धावा धावफलकावर. अगदी धावा बनवणं गरजेचं आहे. 38चा मात्र इथे तुम्हाला पाठलाग करायचा. 38 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. तिसरे षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर बॉल ठेवलाय. अगदी शरीराच्या जवळून बॉल चाललाय. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल झालाय. यष्टीरक्षकानं मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. विसावलाय. त्यानंतर धावा मात्र येत नाही. 15 वरती खेळतोय दोदानी टीम. इथून धावा बनवायच्या उद्या 38 धावा. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर अजून एक धक्का लागेल. मंगेशला परतावं लागले मैदानातून बाहेर. असताना मात्र अनेक फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवलाय गोलंदाजांना. मोदर टीम आज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 37 बनवल्या आणि दुसऱ्या पूर्वार्धाचा अभ्यास करत असताना मात्र 38 बनवायच्या होत्या. तर त्यासाठी गोलंदाजांनी केलेली मेहनत अगदी सक्षम राहणार का शेवटच्या क्षणापर्यंत? आतापर्यंत तिसरे षटक हाताळतोय गोलंदाज मोदर टीमचा. अगदी चांगली गोलंदाजी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. डावकुरा हाताचा फलंदाज आहे आणि या चला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. डावकुरा हाताचा फलंदाज. सामना जिंकला दोदानी टीमनं. तर प्रकाश चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं. मनोहर चौधरीनं सामना जर जिंकवला तर प्रकाश चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे बघा. सामना जिंकणार की हरणार अगदी हे दोघांचं तुब्बल महायुद्ध. अगदी वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 1 धाव तर मिळेल. एका धावेनं अगदी खूप महत्वाची मॅच आहे. जिंकला तर बक्षीस सुद्धा आहे मनोहर चौधरीसाठी. प्रकाश यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे आणि ते बक्षीस मिळवणार का मनोहर चौधरी?
अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. लागला तर आबाद नाही तर बरबाद. षटकार आणि चौकारांची अगदी ती परिभाषा त्यांना बोलावी लागणार. ओ अजून एक वाईट बॉल. काय गोलंदाजी. मनोहर चौधरीसाठी अगदी सुवर्ण संधी आहे सामना जिंकवण्याची. शेवटच्या क्षणापर्यंत दादागिरी करावी लागेल मनोहर चौधरीला. तर मनोहर चौधरीसाठी बघा 2 षटकार जर टोकले तर 1000 रुपये नारायण चौधरी यांच्याकडून आहेत. आणि प्रकाश चौधरी सुद्धा तुम्हाला 500 रुपये देणार आहे सामना जिंकवल्यानंतर. ही सुवर्ण संधी आहे मनोहर चौधरीसाठी. ओ इथून बॉल चालला. नशिबाचा चौकार आलाय. दन 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 करत चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार डीजे. चला बोंडरीच्या लगत कॅबल आहे आणि आयोजकांनी त्या कॅबलला सुद्धा चौकार ठेवलेला आहे. तर आयोजक प्रकाश चौधरी बघा आमच्याकडे प्रकाश चौधरी स्वतः आयोजक आहेत बघा. आणि ते कॅबलला सुद्धा चौकार त्यांनी घोषित केलेला आहे. बघा आयोजकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. प्रेक्षकांनी कुणी आरडाओरड करू नये. चला जी कॅबल आहे ना त्याला सुद्धा चौकार ठेवलेला आहे. आयोजकांचा निर्णय आहे बघा. हॅलो 17 धावीची गरज आहे बघा विजयासाठी. 17 धावा. चला सामना आपण ऑन करायचा आहे. हॅलो हॅलो चला चला हॅलो आयोजकांचा निर्णय अंतिम राहणार आहे बघा. चला सामना स्टार्ट करायचा आहे. 17 धावीची गरज आहे विजयासाठी. थँक्यू. प्रकाश आपण थोडे बाहेर चर्चा करा. प्रकाश बाहेर घ्या. सामना स्टार्ट करा. चला चला अंतिम षटक असणार आहे आणि 17 धावीची गरज आहे दोन्ही टीमला विजयासाठी. चला पहिला बॉल पेश करेल अंतिम षटकातील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. दुसरी साडी निघला आणि या दोन धावा अगदी चित्त्याच्या वेगानं आणि सुरक्षित अंतर ठेवून दोन्ही फलंदाज अगदी तालमीलमध्ये 2 धावा इक्वेशन केल्या. आणि या 2 धावीच्या मदतीनं धावफलकेचा आपण जर विचार केला तर 23 धावा धावफलकावर आहेत. चला
सामना आपण पाहायचा आहे. सर्व प्रेक्षकांची आलोट गर्दी मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. अगदी इथे सामना कोण जिंकणार जल्लोषाचं वातावरण निर्माण आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेच्या जोरावर आज गोलंदाजी सुद्धा करतोय. अगदी प्रेक्षकांनी दाखवलेला परफॉर्मन्स मात्र मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. ओहो, मोठा फटका सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षक आहे. प्रचंड डोक्यावरून बॉलला पाठवलंय. आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. थँक्यू. 3 बॉल आणि 9 धावीची गरज आहे. पहा काय फलंदाजी. सामना होता कुठे आणि आणलाय कुठे आणि या सामन्याची लुईलट करतोय दुधानी टीम. सामन्यामध्ये औपचारिकता आणि सामन्याची वरचढ सामना सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. उरले 3 बॉल आणि 9 धावेची गरज. षटकार ठोकला त्यानंतर मात्र इथे काय कामगिरी करणार फलंदाज बाला सांबरी आहे स्ट्राईक वरती. अगदी भरपूर अनुभव घेतलाय खेळपट्टीचा आणि अंतिम षटक असणार. अंतिम षटकातील 3 बॉलचा खेळ मात्र आहे. अगदी कट्टर खेळलाय बॉल. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे आणि इथून मात्र 2 धावा पळवून घेतल्या जातील. आणि आता उरलंय समीकरण 2 बॉल आणि 7 धावीची गरज. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. अंगाची शहार मात्र उभारणारा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी चांगली सुरुवात. चांगली मॅच. रफ आणि टफ मॅच. जशाला जसं प्रति उत्तर देण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वर बाळाला पाहू शकाल आपण आणि त्याला साथ देतोय तो मनोज चौधरी. अगदी त्याच्यासाठी सुवर्ण संधी होती. इथून मात्र काय घडणार. मिस टायमिंग स्ट्रोक होता. हवेमध्ये जजमेंट करायचं होतं. झेल टिपला असता तर प्रेशर आणि प्रेशर बनला असता. तर इथे आता शेवटचा बॉल. अंतिम बॉल आहे. 5 धावेची गरज. बघा प्रेक्षक वर्ग आवाज देऊ नका. बघा डगआउट मध्ये आवाज येतो तुमचा. प्रेक्षक वर्ग प्लीज आपण शांततेचा प्रतीक राखायचा आहे. बघा अशी ऑर्गनायझर कमिटीची विनंती आहे. शांत आणि संयमी. तर बाळा सांबरे यांच्यासाठी बघा सुवर्ण संधी. सामना जिंका. षटकार मारा. 1000 रुपये. नारायण चौधरी दुधानी गावचे एक आन मान शान पोलीस पाटील यांच्या वतीनं हा बक्षीस आहे. आणि पहा काय सामन्याचा जल्लोष. काय प्रति उत्तर. समोरच्या संघाला मैदानाची धूळ आणि खडे मोजावे लावले. ते बाळा सांबरीनं बक्षीस सुद्धा फटकावलंय. 1000 रुपयाचं इनाम ठरलंय बाळाराम याच्या नावावरती. अगदी सामना शेवटपर्यंत निसटता विजय संपादित केलंय ते म्हणजे दुधानी संघाचा 1 आर्मी फलंदाज. आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणी षटकार ठोकला आणि सामना अगदी जिंकवलाय. वेल प्ले. दोन्ही संघासाठी हार्दिक अभिनंदन करूया.